नमस्कार मित्रांनो, BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एल्टन मेओनी सांगितलेले जे हॉथॉर्न प्रयोग आहे त्या हॉथॉर्न प्रयोगाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करावायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यातला एक प्रयोग जे पाहिलं त्या प्रयोगाच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। आता दुसरा जो प्रयोग आहे हा दुसरा प्रयोग या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करावायचा आहे। तो म्हणजे मानवी प्रवृत्ती व भावनेचा प्रयोग। सन 1928 ते 1931 या दरम्यान मेओनी हा प्रयोग केला। हॉथॉर्न प्लांट मध्ये कार्यरत असणाऱ्या 25,000 कर्मचाऱ्यांपैकी 126 कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मुलाखत घेण्यात आली आणि त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली। हार्वर्ड अभ्यास गटाने या संशोधनामध्ये मानवी व्यवहार आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। प्रत्येक कर्मचाऱ्याने व्यवस्थापनाची धोरणे, कार्यक्रम, कार्याचे वातावरण आणि मालकांच्या व्यवहाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मनमोकळेपणाने उत्तरे दिली। या प्रयोगाने कामगाराच्या कल्पना आणि शक्तिशाली प्रेरणा त्यांना मिळाली। व्यवस्थापकांचा व्यवहार मैत्रीपूर्ण आणि दयाळू होता। निपक्ष आणि गैरनिर्णय दृष्टिकोनासोबत व्यवस्थापकांनी कामगारांचे विचार ऐकून घेण्यावर आपले लक्ष केंद्रित केले। या प्रयोगातून असा निष्कर्ष समोर आला की कारखान्यात परिस्थिती आणि भौतिक सुविधा आणि वेतनामध्ये कोणतेही परिवर्तन न करता एकही काही प्रमाणात उत्पादन हे वाढले गेले। तसेच कामगारामध्ये सकारात्मक परिवर्तनही आले। वस्तुतः कामगाराच्या दोन प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी होत्या, प्रत्यक्ष आणि भौतिक समस्या, अप्रत्यक्ष आणि मानसिक समस्या। हार्वर्ड अभ्यास गटाने असा निष्कर्ष काढला की कामगारांनी सांगितलेल्या समस्या आणि तथ्यामध्ये काही संबंध नाही, कारण कामगारांना असलेल्या त्यांच्या घरगुती समस्या, मानसिक रोग, व्यक्तिगत समस्येमुळेच त्यांच्या कार्यक्षमतेवर बाधा निर्माण झाली होती। या समस्यांना मेओनी निराशावादी आणि स्वप्नाळू मानले आहे। या प्रयोगातून त्यांनी खालील प्रकारच्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत। त्या गोष्टी अशा प्रकारच्या आहेत की कामगारांनी आपल्या समस्या कंपनीने समजून घेण्याच्या कार्याची प्रशंसा केली। तसेच कामगारांना असे वाटले की ते व्यवस्थापनात आपले योगदान देत आहेत। या प्रयोगामुळे पर्यवेक्षकांच्या व्यवहारात परिवर्तन झाले, कारण त्यांना असे वाटले की त्यांच्या कार्यप्रणालीवर संशोधन गटाची नजर आहे। तसेच कामगार मनमोकळेपणाने आपल्याबद्दल हे बोलू शकतात। तिसरा काढला त्यांनी की या प्रयोगामुळे आपल्या सहकार्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि त्यांना व्यवहाराच्या नवीन पद्धती ह्या शिकविण्यात मिळू लागल्या। वस्तुतः कर्मचाऱ्याचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याच्या वातावरणात भावनात्मकता आणि आत्मसन्मान जी आवश्यकता असते तिची पूर्तता करणे हे गरजेचे असते। त्यामुळे मेओनी असे म्हटले आहे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या भावना आणि आत्मसन्मानाची आवश्यकता पूर्ण होत नसेल तर त्याच्या मनामध्ये निराशा आणि मानकहीनता आणि शंका निर्माण होईल। या प्रयोगाचे दृष्टिकोन जर पाहिले गेलं तर याचे फायदे मिळाले। अनेक महत्त्वपूर्ण बाबीचा खुलासा या ठिकाणी झाला। सर्वप्रथम
प्रयोगकर्ता मुलाखतीच्या माध्यमातून समस्यांचे निदान लावण्यात यशस्वी ठरले. या प्रयोगामध्ये कर्मचाऱ्यांना स्वतः अभिव्यक्ती होण्याची संधी त्यांना मिळाली. अनेकीने असा विचार प्रकट केला की अशा प्रकारची मुलाखत ही आजपर्यंत कंपनीकडून केल्या गेल्या सर्व कार्यामध्ये सर्वात चांगले कार्य हे होते. प्रयोगामुळे या प्रयोगातून कर्मचाऱ्यांना अभिवृत्तीमध्ये व्यापक परिवर्तन निर्माण झाले आणि प्रयोगातून या प्रयोगातून कर्मचाऱ्याकडून सूचित केले अनेक उपाय व्यवस्थापकांनी स्वीकारले आणि त्यांची अंमलबजावणी केली. कर्मचाऱ्यांनी असे वाटू लागले की आता व्यवस्थापक आपल्याकडे व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात लक्ष देत आहेत. मेयोनी असा निष्कर्ष काढला की जेव्हा औपचारिक समूहाला व्यवस्थापनामध्ये महत्त्व दिले जाईल तेव्हा उत्पादनात वाढ होईल. मेयोच्या मते कामगारांचे ध्येय आणि व्यवस्थापनाचे ध्येय हे परस्पर विरोधी न राहता परस्पर संबंधी असले पाहिजे. याचाही उत्पादनावर परिणाम हा पडत असतो. या प्रयोगात व्यवस्थापकांना परेशान करणाऱ्या समस्या सोडविण्याचेही प्रयत्न या ठिकाणी केले गेले. मेयोनी येथे अशी शिफारस केली की कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या नियोजन, नियंत्रण आणि संघटना इत्यादी कार्यामध्ये समाविष्ट करून घेतल्यास कर्मचारी सकारात्मक सहकार्य करतात. शेवटी या प्रयोगाचा असा निष्कर्ष निघतो की जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आकांक्षा समजून घेतल्या जात नाही तोपर्यंत त्यांच्या वास्तविक समस्या समजून घेता येत नाही. तसेच या ठिकाणी तिसरं एक सांगितलेलं आहे की सामाजिक संघटना आणि प्रयोग किंवा बँक वायरिंग प्रयोग याला तिसरं हा अतिशय महत्वपूर्ण असलेला घटक आहे. हॉथॉर्न प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात सन 1931 ते 1932 या दरम्यान सामूहिक वर्तन किंवा व्यवहाराचा विश्लेषण अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग या ठिकाणी केला गेला. जॉर्ज एल्टन मेयोनी हॉथॉर्न येथे केलेले हे शेवटचे प्रयोग होते. या प्रयोगात अवलोकन पद्धतीचा उपयोग केला गेला आणि अभ्यासासाठी कर्मचाऱ्याचे 3 अशा समूहाची निवड त्यांनी केली गेली की जे एक दुसऱ्याच्या कार्यावर आधारित होते. हे काम धातूला वेल्डिंग करणे, टर्मिनल उभे करणे आणि तार बांधण्याशी संबंधित होते. अभ्यास गटाने अवलोकनाच्या आधारे या समूहाच्या व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवले. या कामगाराचे वेतन, समूह प्रोत्साहन आणि योजनेअंतर्गत दिले जात होते. समूहाच्या एकूण उत्पादनात त्या समूहातील प्रत्येक कामगारांचा हिस्सा किंवा भाग त्यात होता. या प्रयोगामध्ये असे दिसून आले की कर्मचाऱ्यांच्या समूहाने उत्पादनाचा एक निश्चित स्थान प्राप्त केले पाहिजे, जे व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या स्थानापेक्षा खूप कमी प्रतीचे होते. हा समूह आपल्या कोणत्याही समस्यांना उत्पादन वाढविणे किंवा कमी करण्याची परवानगी देत नसे. जरी कामगाराचा समूह अधिक उत्पादन करण्यामध्ये सक्षम असला तरीही आपला उत्पादनाचा दर स्थिर ठेवण्यासाठी हा समूह आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करत नव्हते आणि समूहामध्ये अधिकाधिक एकता आणि औपचारिक दबाव त्या ठिकाणी होतो. या समूहाने खालील आचारसंहिता तयार केली होती. नंबर 1, कोणीही अधिक कार्य करू नये, नाहीतर त्यास शेकीखोर म्हटले जाईल. मेयोनी सांगितले की शेकीखोरीला दंड देण्यासाठी समूह त्यास बिंगिंग नावाचा खेळ खेळायला मजबूर करत होते. त्यानंतर कुणीही खूप कमी काम करू नये, नाहीतर त्यास कामचुकार किंवा धोकेबाज असं म्हटलं जाईल असे त्याने सांगितले. त्याच्यानंतर तिसरंच निष्कर्ष त्यांनी काढलं की कोणीही आपल्या सहकार्याची तक्रार पर्यवेक्षकाजवळ करू नये,
नाहीतर त्यास भेद म्हटले जाईल. कोणालाही आपल्या सहकार्यापासून सामाजिक अंतर ठेवता येणार नाही आणि कार्यालयीन व्यवहारही करता येणार नाही. जर कोण निरीक्षक असेल तर त्याने निरीक्षकासारखा व्यवहार करू नये असे त्याने सांगितले. म्हणून निष्कर्ष रूपी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की मेयो आणि त्यांच्या सहकार्याने केलेला हा प्रयोग अनौपचारिक संघटना आणि सामाजिक संघटनेचे महत्त्व स्पष्ट करून देणारा अशा प्रकारचा आहे. मेयो आणि त्यांच्या सहकार्यांनी असा निष्कर्ष काढला की व्यवस्थापन आणि कंपनीतील सामान्य आर्थिक परिस्थिती याचा समूहाच्या व्यवहाराशी कोणताही संबंध नव्हता. कामगाराने असे म्हटले की विशेषज्ञांना आणि कुशलतेच्या मध्ये मानवी आणि सामूहिक कार्यप्रक्रिया या निर्माण करत असते. म्हणून भावतारणे प्रयोग जो आहे हा या ठिकाणी संपतो आणि त्यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आपण नंतरच्या पिरियडमध्ये आपण घेऊयात आणि इथे हा मुद्दा या ठिकाणी संपतो. धन्यवाद.